ईश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विघ्नहर्ता श्री गजानन, विद्यार्थी देवता श्री शारदा आणि तुमच्या माझ्यामधलं गुरुतत्व या सर्वांना वंदन करते। आणि ज्या समर्थांच्या स्थानी मी आलेली आहे तेही साई श्रद्धा अध्यात्मयोग मंडळाच्या आयोजकांनी मला इथे बोलवलं आपल्याशी संवाद साधायला। त्या समर्थांना मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे, अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया श्री गुरु रामदासा, अशी उद्धव स्वामींच्या शब्दात प्रार्थना करते। आणि शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यसा, नमस्कार माझा श्री गुरु रामदासा, अशी वंदन करते। आणि खूप छान एक योग साई श्रद्धा अध्यात्म योग मंडळ यांनी एक छान योग माझ्या आयुष्यात आलेला आहे। ते म्हणजे या समर्थांच्या ठिकाणी जिथे समर्थांनी कल्याणाला दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामींनी तो लिहून घेतला, अशा ठिकाणी मलाही समर्थांचा सुबोध योग या विषयावर बोलायची संधी दिली। हा एक माझ्या दृष्टीने योग सुकृताचा असा समर्थांचा शब्द आहे। समर्थ म्हणतात आपल्या आयुष्यात जी जी कोणी माणसं येतात, जे जे काही प्रसंग घडतात चांगले, तो आपल्या योग सुकृताचा असतो। तसा मी आज अनुभवते आहे योग सुकृताचा। मला आठवतं थोडीशी नॉस्टॅल्जिक झाली मी तुम्हाला थोडं असं वाटेल की अरे, तर फार वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 8-9 साली जेव्हा इथे घरी फार कमी व्यवस्था होती म्हणजे अजिबात व्यवस्था नव्हती असं नाही, पण तरीही अशा वेळी मी राहती इथे जानेवारी महिन्यातच आले होते। 25 जानेवारीला रात्री मी इथे बोलले होते, असं शिबिरात बोलले होते आणि 26 जानेवारीला इथे माझ्या हस्ते झेंडावंदन झालं होतं। अशी एक आठवण या स्थानाविषयीची माझ्या मनात आहे। त्यामुळे इथे येताना म्हणजे हे माझं विश्रांती स्थान, माहेर घर वगैरे असं म्हणावं अशी अवस्था आहे। दुसऱ्याही अर्थी हे माझं माहेर घर आहे, कारण माझ्या बाबांच्या मातृगृहाचा या स्थानाशी खूप जवळचा संबंध आहे। इथले जसे मामा गांगल हे पूजनीय आहेत, वंदनीय आहेत गळीतल्या लोकांसाठी, तसेच इथे महाडमध्ये आप्पा वैद्य म्हणून जे होते ते माझ्या बाबांचे सख्खे मामा, ज्यांनी दासबोध अभ्यासाचा वगैरे जो आता उपक्रम चालतो त्याची सुरुवात वगैरे केली जी झाली ती मामा गांगलांच्या बरोबर तेही इथे कार्यरत होते। त्यामुळे त्यांची आज मला आठवण होते। म्हणजे मी इथे पुन्हा एकदा येणं हा खरोखरीच योग सुकृताचा आहे। आता तुम्ही 2 लेक्चर्स जे आहेत, जी 2 व्याख्यानं आहेत, त्यातून खरं तर समर्थांचा योग जगणारी माणसं आपल्याला तुम्हाला समोर उभी केली। त्यामुळे मी आता थेरॉटिकल काहीतरी बोलणं हे माझ्या दृष्टीने थोडंसं अवघड आहे, म्हणून मी कागद समोर आणलाय। एरवी मी तुम्हाला नुसतं असं काहीतरी लेक्चर दिलं की असतं, पण ती जी 2 प्रॅक्टिकल लेक्चर्स तुम्ही ऐकली, जे 2 योगी तुम्ही बघितले, शेवटी योग म्हणजे काय हो? योग म्हणजे जोडणं। युज धातूचं अर्थ आहे जोडणं, भगवंताशी जीवाचं शिवाला जोडणं, आणि ते जोडणं जे जे लोक जे जोडतात अशा तऱ्हेने जीवाचं शिवाशी नातं जोडतात, जे समाजाशी आपल्याला जोडतात। पण शेवटी समाज आणि आपण पिंडी ते ब्रह्मांडी म्हणत असू तर आपण सगळेच चैतन्य रूप आहोत याची जाणीव ज्यांना स्वतःला आहे आणि जे असं जोडण्याचं काम करतात ते 2 योगी साक्षात तुम्ही इथे अनुभवले। त्यांच्या प्रॅक्टिकल्स मधून, त्यांच्या शब्दातून तुम्ही तो योग अनुभवलाय। तरीही समर्थांनी तो कसा सांगितलाय हे आता थोडं गद्यातून म्हणा किंवा थोडंसं असं थेरॉटिकली आपण बघायचंय। त्यामुळे मला माहिती आहे की हे तुम्हाला थोडं जड होईल का, पण मी समर्थांचं सोलीव सुख नाही सांगणार आहे। म्हणजे सोलीव सुखातला जो हठयोगाचा किंवा जो पुढे सगळ्या नाद बिंदू असे सगळे जे अनुभव देतं तो योग मी नाही सांगणार आहे। समर्थांनी तुमच्या आमच्यासारख्या प्रापंचिकांना जो योग सांगितला, जो आचरण खरं तर सुबोध आहे, ठरवलं का हो सुमेधाताईंनी जे जगणं त्यांचं आपण ऐकलं ते काय होतं?
एका अर्थी बघितलं तर हात पसरणं सोपं पण आहे. ज्याला स्वतःसाठी हवं असतं ना त्याच्यासाठी हात पसरणं खूप सोपं असतं. समाजासाठी हात पसरणं खूप अवघड आहे. पण ते सुमेधाताईंनी खरं करून दाखवलं, सहज करून दाखवलं. हाच समर्थांचा योग. म्हणजे हे असं सहज करणं, जी कृती तुम्ही स्वतःसाठी सहज करता ती समाजासाठी करा, ती देशासाठी करा, ती देवासाठी करा. हेच समर्थांनी त्यांच्या सुबोध योगामध्ये सांगितलंय. पण तरी योग म्हटलं की आपल्याला जे डोळ्यासमोर दिसतं ते, आणि समर्थांनी त्या योगातलं काय काय कसं कसं सोपं करून सांगितलंय ते आपण बघणार आहोत. मनोबोध, दासबोध आणि आत्माराम 3 समर्थांचे ग्रंथ आपल्याला माहिती आहेत. पण या पलीकडे समर्थांचं साहित्य खूप आहे. स्फुटरचना आहे, ओविष्टता आहे, खूप साहित्य समर्थांचं जे आपण पाहिलेलं नाही, वाचलेलं नाही, ऐकलेलं नाही. आत्माराम सुद्धा बघा ना, दासबोध आणि मनोबोध जितके आपण ऐकतो तितका आत्माराम आपल्या वाचनात नाही आहे. खरं तर 5 समासांचा ग्रंथ आहे, पण तो इतका छोटा ग्रंथ असूनही इतका अर्थगर्भ आहे की तो सहज लोकांना. त्यामुळे सुबोध योग म्हणताना मी प्रामुख्याने मनोबोधन आणि दासबोधात समर्थांनी जो योगाचा हे सांगितलंय, योगाचं जे विवेचन सांगितलंय ते सांगणार आहे. मुळात समर्थ योगी होते का? समर्थांचा सुबोध योग असं म्हटलं तर समर्थ योगी होते का? आपण परत योगी म्हटलं की ते सगळे हिमालयीन साधू योगी असे आपल्या डोळ्यासमोर येतात, जे कुठल्या कुठल्या सिद्धींनी युक्त असतात, समर्थ असतात. तसे समर्थ होते का? आपण जनरली ज्या समर्थांच्या कथा ऐकतो ते समर्थांनी शिवरायांना राजकारणात सहाय्य कसं केलं, समाजकारणात त्यांनी कशा सुधारणा घडवल्या, कसं लोकांना एकमेकांशी जोडलं, अंधश्रद्धांवर कसे प्रहार केले वगैरे हे सगळं आपण ऐकतो. पण समर्थ योगी होते का? तर आपण कधीतरी कुठेतरी चरित्रात एखादी कथा ऐकलेली असते. बघा, तुम्ही समर्थ चरित्र वाचली असतील तर जयराम स्वामींची एक कथा अशी वाचनात येते. जयराम स्वामी हे समर्थांचे समकालीन, त्यांचे मित्र म्हणून, म्हणजे 5 जे समर्थांचे तत्कालीन मित्र असं मानलं जायचं त्यातले एक जयराम स्वामी. त्या जयराम स्वामींची गोष्ट जे समर्थांना गुरुस्थानी मानत असत असे जयराम स्वामी, त्यांची एक गोष्ट अशी सांगतात समर्थ चरित्रामध्ये. जे समर्थ चरित्र उपलब्ध आहे अनंतदास रामदास यांनी जे लिहिलंय त्या समर्थ चरित्रात ती गोष्ट येते की जयराम स्वामी एकदा मिरजेच्या प्रांतात असताना तिथे कीर्तन करत होते आणि त्या कीर्तनात त्यांनी असं एक विधान केलं की कीर्तनात खूप छान काय आपण काय काय सांगत असतो, समाज धारणा व्हावी, समाजामध्ये काहीतरी मूल्य रुजावी म्हणून काही काही सांगत असतो. त्यात जयराम स्वामींनी असं सांगितलं की तुम्ही कितीही दुष्ट असा किंवा काहीही तुमच्या हातून अपराध घडला तरी सुद्धा जर तुमची इच्छा खरी असेल तर भगवंत भेटतो. हे इथे मिरजेत आजही किल्ला आहे, तर त्या किल्ल्यामधला जो इथला अंमलदार होता, कुणी त्याचं नाव दिलेर खान सांगतं, कुणी वेगळं काहीतरी खान असं सांगतं. त्या आपल्या नावाच्या तपशिलाशी आपल्याला संबंध नाही, पण इथला जो तो खान होता, इथला जो त्या मिरज प्रांतावर राज्य करणारा किंवा वर्चस्व गाजवणारा जो मुघल अधिकारी होता, त्यांनी जयराम स्वामींचं ते ऐकलं. त्यांनी विचारलं हा काय सांगतोय, पण सगळे खूप तल्लीन होऊन ऐकत होते. त्यांनी सांगितलं असं. तर खूप प्रभावित झाला तो की अरे, म्हणजे मी पाप केलं तरी मला देव भेटणार नाही. त्याला एक निमित्तही हवं होतं त्रास देण्याचं रामभक्तांना किंवा. त्यामुळे त्यांनी जयराम स्वामींना बोलवून घेतलं आणि म्हटलं की तुम्ही असं सांगितलं तर आता तुम्ही मला देव दाखवा. तुम्ही म्हणलात ना असं की कीर्तनात देव दिसतो मग मला भेटवा. हो भेटतो बरोबर आहे, पण तरी सुद्धा माझं ते सामर्थ्य नाही की तुम्हाला भेट घडवून द्यायचं. नाही म्हणलं तुम्ही मला भेट घडवून द्या, राम दाखवा, नाहीतर मुसलमान व्हायला तयार व्हा. त्याला फक्त पोलीसच हवं होतं. जयराम स्वामींना लक्षात आलं की प्रसंग मोठा बाका आहे आणि त्याच वेळी त्यांचे समर्थ त्या प्रांतात होते, परिसरात होते. त्यामुळे जयराम स्वामींनी समर्थांना निरोप पाठवला की असं असं आहे आणि समर्थ गंमत करायचे, स्वतःच्या मित्रांची किंवा अनुयायांची सुद्धा थोडीशी परीक्षा बघायचे.
ते म्हणजे ज्यांनी सांगितलं की राम असा भेटतो त्यांनी घडवावं दर्शन, मी काही नाही बघा काही करणार. झालं. जयराम स्वामींना मुसक्या बांधून बादशहाने हजर म्हणजे त्या मुघल अधिकाऱ्यांनी हजर करायला सांगितलं स्वतःच्या समोर. पण तोपर्यंत रामदास स्वामी तिथे ऑलरेडी पोहोचले होते, तिथे गेले होते. आणि जयराम स्वामी जेव्हा तिथे गेले तेव्हा समर्थांना तिथे बघून चकित झाले. इकडे निरोप असा होता समर्थांचा की ज्यांनी सांगितलंय रामदर्शन होतं त्यांनी ते घडवावं, माझा काही संबंध नाही. आणि तिकडे समर्थांना बघितल्या जयराम स्वामींना खूप बरं वाटलं. आणि मग जयराम स्वामींनी नुसतं खूप अगदी समर्थांच्याकडे इतकं नम्र भावनेने पाहिलं की तुम्ही मला नांदलं, म्हणजे आलाय यातच सगळं आलं. कारण आता खात्री झाली की समर्थ आले म्हणजे काहीतरी नक्की घडणार. समर्थ म्हणते, अरे तुम्ही यांना रामदर्शन घडवणार होतात ना? तर तो खान म्हणला, हो हो, त्यांनी तसं म्हटलं होतं. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला रामच बघायचं ना, देवच बघायचं ना आमचा, बघ आम्ही तुम्हाला तो दाखवू शकतो, भेटवू शकतो, पण तुम्ही आम्ही ज्या मार्गाने जाऊ त्या मार्गाने तुम्हाला आलं पाहिजे. हा तुमची किल्ल्यावर कुठल्या मार्गाने हा जाणार, या जो नेहमीचा मार्ग आहे त्यांनीच जाणार. पण तुम्हाला हो जाऊ की. उभे होते समर्थ जिथे, तिथे तोफेचं म्हणजे तोफ जिथे असते तिथे तोफ असलेलं ते ठिकाण होतं. आणि त्या तोफेचं जे छोटं भोग होतं तिथे तोफ ठेवून ती हे कैदी जायचे. तिथे जे त्या तोफेचं तोंड होतं तिथे जे भोग काहीतरी त्याला एक शब्द आहे विशिष्ट, तर ते जे भोग होतं त्या भोगातून समर्थांनी सूक्ष्म रूपाने सूक्ष्म देहाने ते पलीकडे गेले. आणि जयराम स्वामींना म्हणले, ये रे बाबा. तेही गेले, कारण तेही त्याच तयारीचे होते. समर्थांसारखा तितका ठामपणा त्या सरदाराला दाखवण्याची जरी तेवढी तयारी नसली तरी सुद्धा जयराम स्वामींची पण पात्रता तीच होती. त्यामुळे जयराम स्वामी पण त्यांच्या मागे तिकडे गेले सूक्ष्म देहाने. समर्थ म्हणजे, हो या की खान साहेब, तुम्ही या, आम्ही ज्या मार्गाने गेलोय त्या मार्गाने तुम्ही या, इकडे रात तुमची वाट बघतोय. तेव्हा लक्षात आलं खानाच्या त्या हे काही चांगलं नाही. मग त्यांनी समर्थांची माफी मागितली, जयराम स्वामींची माफी मागितली. नंतर असं सांगतात की समर्थांकडून त्यांनी उपदेश ग्रहण केला. समर्थांच्या योगी असण्याची ही एक कथा आहे. हा चमत्कार नव्हे, योग सिद्धीने अशा गोष्टी प्राप्त होत होत्या किंवा होतात हे भारतीय तत्वज्ञान सांगतं. योग दर्शनात या योग साधनेने अणिमा गरिमा या ज्या सिद्धी आहेत त्या माणसाला प्राप्त होतात. जो योग साधक तितक्या तयारीचा असतो तितक्या त्याला होतात. फक्त त्या सिद्धींमध्ये अडकून राहायचं नसतं. हा पुढचा धडा आहे योगाचा, जो समर्थांनी पाळला. म्हणूनच समर्थ कुठेही चमत्कारात आपल्याला फारसे सापडत नाही. पण ही समर्थांच्या योगी असण्याची कथा. पण म्हणून समर्थांनी सारखं सूक्ष्मदेह आणि लघिमा गरिमा यांचं सगळ्या योगामध्ये हे सांगितलं का? या योगामधल्या ध्यानधारणा अमुक तमुकाचे सगळे पारिभाषिक शब्द घेऊन कुठे योग सांगितलाय का हो? तर नाही सांगितलं. त्यामुळे समर्थांचा सुबोध योग असं म्हणताना आपल्याला योग म्हणजे सांगितले अर्थ तुम्हाला सांगितला की योग म्हणजे जीवाचा शिवाशी योग, जोडणे योग म्हणजे योगशास्त्र योग दर्शन जे आहे त्यातली योगाची व्याख्या आहे योगश चित्तवृत्ती निरोधा. चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे मनाच्या ज्या वृत्ती विषयांकडे धाव घेत असतात सतत त्यांची ती धाव थांबवणं म्हणजे योग. आता चित्तवृत्ती निरोध हा योग जर असेल तर समर्थांनी अख्खे सगळे मनाचे श्लोक केलेले आहेत. त्यामध्ये दुसरं काय सांगितलं म्हणजे मन नाठाळ असतं हे गृहीत धरून, पण त्याला तसं न म्हणता वेड्याचं वेळे म्हणू नये असं लक्षात ठेवून स्वतःच सांगणं पाळून मना सज्जना भक्ती पंथेची जावे म्हणले नाही समर्थ त्याला. अरे वेड्या मना सज्जना भक्ती पंथेची जावे तया लागी हे सर्व चांचल्य दीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे.
सोपं आहे का आपला स्वभाव सोडून असं त्याला अर्पण करून टाकणं आत्मनिवेदनाची? हे सोपं आहे का? पण सांगितलं समर्थाने, तया लागी हे सर्व चांचल्य देते, मना सज्जना दाखवी प्रस्तुती दे. आपण म्हणतो मनाचे श्लोक दररोज पण म्हणणारे काही लोक आहेत, 205 मनाचे श्लोक दररोज वाचणारे पण मंडळी आहेत. पण मनाच्या श्लोकात किती सहजपणे योगाची काही तत्व पेरली आहेत हे आपल्याला नाही कळत. मना सज्जना राघवी वस्ती की जे म्हणजे ईश्वर प्रणिधान आहे खरं तर, म्हणजे अष्टांग योग. योगाचे परत प्रकार आहेत, ज्ञानयोग आहे, भक्ती योग आहे, कर्मयोग आहे. साक्षात कर्मयोगी समर्थ स्वतः जगूनच दाखवलं समर्थाने की सगळंच केलं समाजासाठी, पण समाजाकडून काहीच अपेक्षा केली नाही. त्यामुळे कर्मयोगी स्वतः समर्थ होते, ज्ञानयोग त्यांनी सांगितलाच, आणि भक्तियोग तर निरंतर त्यांच्या उपदेशात सगळीकडे भक्तियोगच होता. पण त्यांच्या भक्ती आणि ज्ञानयोगात फारसा फरक नव्हता. त्यांच्या भक्ती आणि ज्ञानयोगात फारसा फरक नव्हता. कारण देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी बनावे. इथे काय आहे? देहे दुःख ते सुख मानित जावे. सोपं आहे. आता ही पुढचा तिसरा योगाचा प्रकार राजयोग ज्याला म्हणतो, पतंजलींचा जो अष्टांग योग म्हणून आपल्याला माहिती आहे. त्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, प्रत्याहार, समाधी हे जे सगळं आहे, समर्थांनी कुठेही शब्द नाही वापरले. पण जे यम आहे, जे नियम आहे, त्या सगळ्यांचं कसं समर्थांच्या दासबोधात आणि मनोबोधात कसं आलंय हे आता आपण बघणार आहोत. पण त्या आधी दासबोधातली योगी राहण्याची व्याख्या आपण बघणार आहोत. मी मुद्दाम 4 श्लोक आधी सांगणार आहे, मग बाकी सगळं बोलणार आहे. नसे गर्वांगी सदा वीतरागी, क्षमा शांती भोगी, दया दक्ष योगी, नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा, ही लक्षणे जाणते योगी राजा. समर्थांच्या मनात त्या योगी राजाची प्रतिमा काय होती? नसे गर्वांगी सदा वीतरागी, ज्याला गर्व नाही. मुळात सगळा जो प्रपंच आहे, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशामुळे आहेत हो? अहंकारामुळे आहे. आणि अहंकार म्हणजे गर्व. नसे गर्वांगी, स्वतःचा अहंभाव जर नसेल अंगात, तर सदा वीतरागी. वीतराग हा शब्द संस्कृत आहे. राग म्हणजे अनुराग. संस्कृतमध्ये राग म्हणजे आपण ज्याला राग म्हणतो, मराठीतल्या क्रोधाला आपण राग म्हणतो, संस्कृतमध्ये राग म्हणजे अनुराग. वीतराग म्हणजे ज्याचा राग म्हणजे अनुराग, आसक्ती, वीत म्हणजे गेलेली आहे पूर्णपणे, टोटली वी प्लस इत, ज्याची पूर्णपणे आसक्ती गेलेली आहे, तो वीतरागी म्हणजे संन्यासी, संयमी. नसे गर्वांगी सदा वीतरागी, क्षमा शांती भोगी. काय भोगतो तो? भोगायचाच असेल तर तो काय भोगतो? आपण सगळे विषय उपभोगतो, तो क्षमा भोगतो. म्हणजे क्षमा अंगीकारतो. क्षमा त्याचा स्वभाव धर्म असतो. क्षमा हा त्याचा स्वभाव धर्म असतो. शांती ही त्याची वृत्ती असते, ती तो उपभोगतो. आणि दया दक्ष योगी, दयेविषयी अतिशय तो दक्ष तत्पर असतो, करुणा घन असतो, करुणाकर असतो. आणि योगी म्हणजे त्याला योग त्याला आपोआपच आत्मसात झालेला आहे. त्याला योगाचे सगळे प्रकार माहिती आहेत. नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा. लोभ आणि क्षोभ माणसाला इतके दीनवाणं करून टाकतात, हा आपला अनुभव आहे. एखाद्या गोष्टीचा लोभ माणसाला किती वाईट तऱ्हेने अडकवतो आपण बघतो. सामान्य गोष्टीमध्ये माणसाचं मन अडकलं की माणूस फार दैन्यवाणा होतो, हे आपण बघतो. म्हणजे बाकी सगळा, अगदी जगात, प्राणी जगतात जरी विचार करायचा किंवा बाहेरच्या सृष्टीत जरी विचार करायचा, तरी लाकूड पोखरण्याची शक्ती असलेला भुंगा कमळाच्या मधात पडला म्हणजे त्याच्या मोहात अडकला, तो त्या कोशात अडकून मरतो.
म्हणजे इतकी दीनवाणी अवस्था, जो लाकूड पोखराचं सामर्थ्य ठेवतो तो भोंगा कमळाच्या पाकळ्यांना नाही पोखरू शकत. इतकी दीनवाणी अवस्था, इतकंच आपलं सामर्थ्य इतकं घालवण्याची त्या केवळ एका लोभाबाई जी अवस्था माणसाची होते, हे प्राण्याची म्हणजे त्या भुंग्याची होते, तीच माणसाची आपण बघतो. लोभाबाई माणसं स्वतःची नाती गोती सगळं विसरतात. स्वतःचा जो स्थायीभाव आहे, प्रेम, सगळ्यांशी जोडून घेण्याची वृत्ती, माणसाची समूहाची वृत्ती आहे, पण ती समूहाची वृत्ती सुद्धा माणूस विसरतो केवळ लोभाबाई. क्षोभ आहे तर नेहमीच आपल्याला माहिती आहे. राग माणसाला काय करतो, किती उदाहरण आहे, किती उदाहरण आहेत राग माणसाचं काय करतो. मग ती ऋषीमुनींच्या बाबतीत आहेत किंवा सामान्य माणसांच्या बाबतीत आहेत, राजांच्या बाबतीत आहेत. कितीतरी उदाहरणं क्रोधाची अशी आहेत की ज्यामुळे नुकसान होतं, ज्यामुळे माणूस दीनवाणा होतो. म्हणजे हातात काहीच राहत नाही, हातात काहीच राहत नाही अशी अवस्था रागामुळे सुद्धा माणसाची होते. हे आपण नित्य अनुभवतो. हे ज्याच्याकडे नाही, नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा, म्हणजे या दोन्हीमुळे जे दीनवाणी अवस्था होत असते ती ज्याची नाहीये, ही लक्षणे जाणीवे योगीराज. ही लक्षणं ज्याच्याकडे असतात ना त्याला योगीराज म्हणावं. आता ही सगळी लक्षणं ज्याच्याकडे नसतात त्याला योगीराज म्हणावा असं समर्थ जेव्हा सांगतात तेव्हा ते स्वाभाविक आहे की ही लक्षणं तुम्ही स्वतःच्या अंगी बाळगा, म्हणजेच लोभ सोडा, क्षोभ सोडा. म्हणून मग सगळे मनाचे श्लोक त्या तऱ्हेने बघायचे. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना मत्सर उदंभ व्हावे. हे सगळं मग त्यातून येतं. म्हणजे समर्थांनी सोपा सांगितलं ना योग काय, यात कुठे योग सांगतो म्हणून सांगितलंय का सांगा. मना कोप आरोपणात नसावे, इतकं सोपं सांगितलंय. सुबोध याचा अर्थ तुम्हा आम्हाला कळणाऱ्या शब्दात सांगितलंय. तो आचरायला मी म्हणत नाही, मी नाव काय दिलंय, सुबोध योग म्हटलंय. सहज आचरण्यासारखा म्हटलं नाही, कारण आपल्याला साध्या एखाद्या रुमालाचं सुद्धा लोभ सुटत नाही. आपला रुमाल दुसरीकडे राहिला जीव कासायच होतो, कुठे गेला कुठे गेला, कोणी उचलला का, की मला त्या आमच्या कर्मचारी दिला होता. इतके त्या मागे विचार राहतात की आपण त्यांनी इतक्या स्वस्थ होतो. म्हणजे मी सुबोध म्हटलं म्हणजे तुम्हा मला कळायसारखं सांगितलंय. समर्थाने कुठेही फार अवघड भाषेत त्या कठीण शब्दात योग सांगितलेला नाही. सगळीकडे समर्थाने योग सांगितला, तो सोपा सांगितला. हे सांगायचं मला. तर मी जे म्हटलं मगाशी अष्टांग योगामध्ये यम नियम आसन प्राणायाम काही समर्थाने सांगितलं नाही, हे शब्द कुठेच वापरले नाही, पण तेच सगळं सांगितलंय मनाच्या श्लोकात. कसं ते आपण बघणार आहोत. पण आणखी एक पुढची स्टेप सांगते. समजा ज्ञानयोग म्हणायचं तर ज्ञानयोगात काय असतं, जीव शिव एकरूप आहे ते जाणणं म्हणजे ज्ञान. आणि ते ज्ञान अहंकार तुमचा सुटला तर आणि तरच होतं. त्यामुळे ते विसरायला हवं. मग त्याच्या पुन्हा ज्ञानयोगातल्या पुन्हा स्टेप्स काय आहेत, साधना चतुष्टय. म्हणजे हे जसं अष्टांग योग आहे तसे साधना चतुष्टय आहे. ज्ञानयोगाचं पायऱ्या, ज्ञानयोग साधायचा तर साधना चतुष्टय आहे. काय आहे तो साधना चतुष्टयाचा भाग, साधना चतुष्टय याचा अर्थ 4 साधनं. ही कुठली आहे, इहा मुद्रा आणि फलभोग विराग असं त्याला संस्कृतमध्ये आमच्या मोठं नाव आहे, ज्याला समर्थांनी साधं वैराग्य असं म्हणतात. इहा मुद्रा आणि फलभोग विराग म्हणजे काय, इह आणि अमुद्र. इह म्हणजे पृथ्वी तलावरचं जग आणि अमुद्र म्हणजे स्वर्गलोक. या सगळ्या फलभोगांविषयीचा विराग म्हणजे वैराग्य, त्याच्याविषयीची विरक्ती. असे अवघड शब्द समर्थांनी न वापरता साधं वैराग्याचं महत्व सांगितलं. आणि मग एक विरक्त लक्षणाचा समर्थांनी समास अख्खा दाखवत आपल्याला सांगितलं. आणि किती सोपं सांगितलंय, विरक्ते असावे दक्ष, विरक्ते असावे अंतर साक्ष. असे खूप सोपी भाषा वापरून त्यांनी विरक्तांनी कसं असायला हवं असं सांगितलं. म्हणजे साधं तुम्हाला सांगते, विरक्ते करावा जीर्णोद्धार भले पाण्याचा. अवघड आहे का शब्दांच्या दृष्टीने.
भलेपणाचा जीर्णोद्धार करावा विरक्ताने म्हणजे काय? किती महत्वाचं तत्व कळेल जर तुम्ही बारकाईने बघितलं. समर्थांचे शब्द खूप सोपे आहेत, पण विरक्ते करावा जीर्णोद्धार भलेपणाचा हे काय? तर त्यासाठी जीर्णोद्धारी संकल्पना आपल्याला माहिती असावी लागते. ती माहिती असेल तर मग भलेपणाचा जीर्णोद्धार करावा म्हणजे काय करावं हे कळेल. म्हणजे त्याही काळी भलेपणा सहज नव्हता. भलेपणा असा बांधून ठेवलेला किंवा असा समाजात रुजत आलेला असा नव्हता. त्याचीही मोडतोड, त्याचीही मोडकळीला आलेली अवस्थाच होती. म्हणून समर्थांना सांगावं लागलं होतं की विरक्ते करावा जीर्णोद्धार भलेपणाचा. किती म्हणजे खरं तर बघितलं तर संकेताने समर्थांनी खूप मोठी गोष्ट सांगितली की किती विरक्त माणसाने किती चांगलं वागलं पाहिजे. तर ते भलेपण पुन्हा एकदा उभं केलं पाहिजे समाजासमोर, त्याचा आदर्श घालून दिला पाहिजे समाजासमोर. स्वतः समर्थांनी ते केलं होतं. म्हणजे समर्थांनी आधी गेले मला सांगितले, हेच केल्यामुळे हे समर्थ सांगू शकले. पण आपण नुसती पारायण करतो, वाचतो ही सगळी लक्षणं, पण आपल्या हे असं किती छान सांगितलंय समर्थांनी असं होत नाही. कारण आपण त्याच्याकडे कसं लक्ष देते. मी खरं तर आज हा विषय एवढ्यासाठी घेतलाय की आपण खरं हे सगळं नेहमी वाचतो, सुबोध आहे खरंच, पण तो सुबोध त्याची सुबोधता आपल्या मनात जावी एवढ्यासाठी. आणि हे साई श्रद्धा योग मंडळ आहे म्हणून मुद्दामून हा योग थोडासा जुळवून आणला की थोडं असं आपण हे बोलूया. तर पुन्हा ज्ञानयोगामध्ये ह्या मुद्राने फलभोग विराक्त्या थोडंसं विरक्ताकडे गेले. त्यानंतर नित्यानित्य वस्तू विवेक, साधन चतुष्टायातला दुसरा भाग नित्यानित्य वस्तू विवेक. म्हणजे काय? खरं खरं काय खोटं काय म्हणण्यापेक्षा शाश्वत काय आणि अशाश्वत काय, टिकणारं काय आणि न टिकणारं काय, सत्य काय आणि परिवर्तनशील काय हे समजून घ्यावं म्हणजे नित्यानित्य वस्तू. तिसरी गोष्ट आहे शमदमादी षटक. त्याचे अवघड शब्द समर्थांनी कुठेही वापरले नाही, पण समर्थांनी मनाच्या संयमाच्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे शम सांगितलं, इंद्रिय दमन कसं करावं हे सांगितलं, अगदी मूर्ख लक्षणात सांगितलं, उत्तम लक्षणात सांगितलं. म्हणजे कधी हे करू नये म्हणून सांगितलं आणि कधी हे असावं म्हणून सांगितलं. समर्थ दोन्ही तऱ्हेने सांगतात. सुबोध किती आहेत समर्थ. तुम्हाला सगळे निषेध केले तर तुम्ही काय कराल? कंटाळाल. सगळे निषेध केले, सगळंच थेरॉटिकल सांगितलं तर तुम्ही कंटाळाल. जसे तसे सगळेच निषेध केले, असं वागू नये, तसं वागू नये, तसं वागू नये असं सांगितलं तर तुम्ही कंटाळाल. म्हणून समर्थांनी कधी असं वागावं असं सांगितलं आणि तो एक मूर्ख असं म्हणून कधी वेगळ्या तऱ्हेने सांगितलं. समर्थांनी त्यातही म्हणजे किती सुबोधता आणण्याचा प्रयत्न केलाय हे सांगण्यासाठी मी बोलतेय की सगळी समाज जो सगळा आहे समर्थांच्या समोरचा तो एका प्रकारचा नाही, सगळे विद्वज्जन नाहीये. म्हणून समर्थांनी इतकं सोपं तुमच्या आमच्या पर्यंत योगाला आणण्याचा प्रयत्न केला. आता हे झालं शमदमादी षटकामध्ये. मी शमदम सांगितलं, श्रद्धा, समाधान, तितिक्षा, उपरती, सगळे शब्द संस्कृत थोडे कळायला अवघड आहेत. पण तितिक्षा म्हणजे सहनशीलता, सहिष्णुता, उपरती म्हणजे त्या सगळ्यांपासून मनाला मागे आणणं, प्रत्याहार म्हणजे इंद्रियांची धाव थांबवणं. वेगळं काही नाहीये, पण ते योगातले शब्द वापरले की अवघड वाटतं. म्हणून समर्थांनी कसं सोपं सांगितलंय. आता या सगळ्याची सांगणं झाली म्हणजे इकडचं अष्टांग योग, यमनियम वगैरे आणि इकडचं शमदमादी षटक, हे सगळं समर्थांनी जे सांगितलंय ते आता पटपट मी फक्त तुम्हाला मनाच्या श्लोकात कसं आलंय ते सांगणार आहे. यम म्हणजे काय? तर जे पाळायचे आहे ते नियम. त्यात अहिंसा आहे, सत्य आहे, अस्तेय आहे, ब्रह्मचर्य आहे, अपरिग्रह आहे. अहिंसा म्हटलं की आपल्याला फक्त 2 ठोसे दिले आणि घेतले तर अहिंसा वाटते. म्हणजे नाही तसं केलं तर अहिंसा वाटते, ते टाळायचं. म्हणजे मारामारी टाळायची म्हणजे अहिंसा वाटते, पण तसं नाहीये. आपल्याकडे 3 प्रकारची अहिंसा मानली, कायिक, वाचिक आणि मानसिक. आणि समर्थांना माहिती होतं मारामारी करतील लोक आपोआप काही काळानंतर बल कमी पडलं वगैरे की थांबणार आहेत. पण मानसिक आणि वाचिक हिंसा खूप लोक सारखी
करत राहणार हे माहिती असल्यामुळे आणि त्यांनी दुखावली गेली की ती माणसं जास्त चुकीच्या बाजूला जाणार हे माहिती असल्यामुळे समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सांगितलं किंवा दासबोधातही सांगितलं. काय सांगितलं तर नको रे मना मत्सरू जन्म घालू, नको रे म्हणजे नको रे मना क्रोधना खेदकारी हेही सांगितलं. परांतरास लागेल झका ऐसी वर्तणूक करू नका असं सांगितलं. असं खूप म्हणजे हे मी अगदी जाता जाता पटपट उदाहरणं सांगते. सत्य बोलण्याच्या बाबतीत समर्थांनी श्रेष्ठांच्या मुलांना जे पत्र लिहिलं त्यातही बरे सत्य बोला यथा तथ्य चाला बहुमाहिती लोक येणे तुम्हाला सांगितलं. मना सत्य ते सत्य वाचे म्हणावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे सांगितलं. असते यामध्ये परद्रव्य आणि कांता करावी यदर्थी मनासाठी जीवी करावी. दुसऱ्याचं धन पण नको आणि दुसऱ्याची पत्नी पण नको. आता हे शमदमामध्ये दमात येईल ना, इंद्रिय दमन करायचं, कुठल्याही गोष्टीचा लोभ नाही करायचा. त्यामुळे हात चोरीसाठी जाता कामा नाही द्रव्याकडे, दुसऱ्याच्या बायकोला धरायला हात जाता कामा नये. हे दमाचंच आहे एकीकडे. म्हणजे इकडे ते यमामध्ये सांगितलं, तिकडे शमदमाचं पण ते उदाहरण होऊ शकतं. अशी खूप गमतीशीर गोष्ट आहे. बघितलं तर घरीच्या घरी करी चोरी तोयक मूर्ख अस्थेयमध्ये दुसऱ्याची गोष्ट न घेणं हे आहे. दुसऱ्याच्या गोष्टीवर डोळा न ठेवणं हे आहे. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे सरळ सरळ असते अतिस्वार्थ बुद्धी नरे पापता. ब्रह्मचर्य म्हणजे फक्त ब्रह्मचारी राहणं नव्हे, विवाह न करता राहणं म्हणजे ब्रह्मचर्य नव्हे. काही एक व्रत नियम पाळून जर जीवन जगणं याला म्हणायचं असतं ब्रह्मचर्य. संयमाने राहणं, एका नियमाने जीवन जगणं याला म्हणतात ब्रह्मचर्य. त्यामुळे समर्थांनी काही नेमकपणा आपुले बहुतास कळव आले म्हणजे बरे असं सांगितलं. नंतर मनाच्या श्लोकात सांगितलं रती नायिकेचा पती नष्ट आहे म्हणून मनातीत होऊन जाते. मोहन तो नको. ब्रह्मचर्यात जे लोकांना अपेक्षित असतं की कुणाच्या तरी मागे लागणं नाही, चालणार नाही. तर रती नायिकेचा पती नष्ट आहे म्हणून मनातीत होऊन राहे. तर रती नायिकेचा पती त्या काळी लोकांना माहिती होता म्हणून चालला. आता लोकांना रती नायिका कोण आणि पती कोण हे कळत नाही. पण रती म्हणजे मदनाची पत्नी आणि म्हणून रती नायिकेचा पती म्हणजे मदन म्हणजे तो काम तो नष्ट आहे, तो तुम्हाला कुठे वाटेल लावेल सांगता येत नाही. म्हणून त्याला मनात धाराच देऊ नका, कारण त्याचं स्थान दुसरीकडे नाहीच आहे. हो, जेव्हापासून शंकरांनी त्याला जाळलंय तेव्हा तो राहतो कुठे? तुमच्या आमच्या मनात राहतो. तो तुमच्या आमच्या मनात राहतो आणि आपल्याला कळतही नाही की तो आपल्या मनात कधी घर करतो. म्हणून समर्थांना सांगावं लागलंय की रती नायिकेचा पती नष्ट आहे म्हणून मनातीत होऊन राहे. नंतर नको वासना हे धामी विरामी. सगळं ते ब्रह्मचर्यात येतं. दुसऱ्याच्या ह्याच्यावर डोळा ठेवायचा नाही, दुसऱ्याचा लोभ धरायचा नाही. नियमांमधून शौच ह्याच्यात तर खूप गोष्टी समर्थांनी सांगितल्या. परत श्रेष्ठांच्या मुलांना जे पत्र लिहिलं, स्वतःच्या पुतण्यांना जे पत्र लिहिलं त्यात सदा दाता घास होती तोंडा धुवावे. समर्थ खूप सामान्य माणसांपासून पुढच्या लोकांपर्यंत जातात. अगदी मुलांपासून ते मोठ्यांना सांगतात. नंतर शौचेळ असो नये, मळीळ वस्त्र नेसो नये, दासबोधात सांगितलं. म्हणजे किती शोधायला लागतं, खूप मोठं हे सापडतं. तपाबद्दल देहे त्यागिता कीर्ती मागे उडावी, मना सज्जना हे क्रिया घडावी, मना चंदनाचे परित्वाजी जावे, परियंतरी सज्जनानी भगावे. आणि कष्ट करिता त्रास होऊ नये निरंतर. कारण कष्ट हे तप म्हणजे काय एका जागी बसून जप आणि हे करणं नव्हे. हो, तप म्हणजे कष्ट करणं. एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या ध्येयासाठी जे सुमेधाताई करतायत ना ते तप आहे. ते तप आहे. तसं तप करणं हे समर्थांना अपेक्षित आहे. आणि त्यासाठी आपल्यासाठी आपल्या समोर काहीतरी एक ध्येय हवं आणि त्याच्यासाठी कष्ट करिता लागू नये हे समर्थांनी सांगितलं.
स्वाध्यायाचा तर समर्थांचा कायमच आग्रह आहे. म्हणजे अभ्यास प्रकट व्हावे ना तरी झाकोनी असावे. प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. काय सांगितलं? अवघड आहे का? यातलं काहीतरी कळणं अवघड आहे का? कळणं अवघड नाहीये, करणं अवघड. आणि आम्ही फक्त कळणं किती सोपं आहे समर्थांनी सांगितलेला योग हे सांगतोय. क्षमामध्ये मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना देशतोही नसावा. हे सगळं क्षमामध्ये आलं. श्रद्धा, मनाच्या श्लोकात उपेक्षिकला देव भक्ताभिमानी किंवा उपेक्षिकला दासराम आहे, रामदासाभिमानी. हे सगळे श्लोक बघा, सगळीकडे श्रद्धा श्रद्धा आणि श्रद्धाच आहे. करी रे मना भक्ती राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. इतकी श्रद्धा पाहिजे की तो काय करेल ते करेल, तो करून येईल. आत्ताच वेळेला त्यांनी काय सांगितलं की मी करत नाही, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रथा. मी करता ऐसे म्हणसी त्याने तू कष्टी होती. अहंकार सोडायला सांगतात समर्थ इतक्या सोप्या शब्दात सांगतात की मी करता ऐसे म्हणसी त्याने तू कष्टी होती. राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. विवेके अहंभाव हा पालटावा. ज्ञानयोगाची पण गोष्ट अहंता सोडायची आहे तर तो भेटणार. मीपणा सोडला तर तो दिसणार. देहे बुद्धी ते ज्ञान शस्त्रे कुडावी, विवेके तया वस्तूची भेटी घ्यावी. तो विवेक नित्यानित्य वस्तू विवेकानंद तो विवेक. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विवेके तया वस्तूची भेटी घ्यावी. कदाकाल हे वृत्ती नाही स्वभावे. म्हणजे हे सारखं समर्थ योगच सांगतात वेगळ्या. कधी ज्ञानयोग आहे, कधी भक्तियोग आहे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे असं जेव्हा समर्थ म्हणतात, ज्ञानापेक्षा वेगळं काय होईल? भक्ती योगामध्ये जेव्हा समर्थ भक्ताची व्याख्या सांगताना म्हणतात भक्त म्हणजे विभक्त नव्हे. आणि दुसरीकडे सांगतात देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. एकच आहे. म्हणजे भक्ती योग आणि ज्ञानयोग समर्थांच्या दृष्टीने वेगळा नाहीये. समर्थ भक्तीच अशी करायला सांगतात की तो आणि मी एकरूपच आहोत. म्हणून देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी बघावे. मी नाहीच आहे, हा देह माझा नाहीये, मी वेगळा आहे, मी तो आहे, देह ही उपाधी आहे. हे लक्षात घेण्यासाठी समर्थ इतकं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतात. समाधान मग मिळतं. त्या शमदमादी षटकामधला एक भाग आहे समाधान. दुसरा भाग आहे तितिक्षा. तितिक्षा म्हणजे मना बोलणे नीच सोशीच जावे. सोसणं आलं. आत्ताच मी बघितलं सुमेधाताईंनी काय सोसलं, कशासाठी सोसलं. आणि सगळे संत एकसारखेच बोलतात योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. योगाची ह्यांची ज्ञानेश्वर महाराजांची मुक्ताबाईंची एक आहे, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. योगी पावन मनाचा. हे काय समर्थ पण तेच सांगताय की तुम्ही हे करा, बहुतांचे बहुत सोसावे आणि न सोसलं तरी जावे दिगंतरा प्रती. उपरती झाली म्हणजे माणसं त्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर आली. नुसतं बडबड करत नका हो मला हे कळलं ते कळलं. लोक खूप बडबड करतात. कळलं तर ते करून दाखवा. ये वीण वाचा दाव्यर्थ आहे समर्थ म्हणून सांगतात. नाहीतर होतं की शब्दज्ञान खूप लोकांना होतं. आता इथे तुम्ही सुबोध योग ऐकला की तुम्ही घरी जाऊन सांगणार की नाही, पण म्हणून तो आपल्या प्रत्येक वेळी आचरणात येईल असं नाहीये ना. सुबोध योग आम्हाला कळला पण सुबोधच आहे. त्यात मी काही फार मोठं माझं काही सांगत नाहीये. ते समर्थांनी सांगितलेलं मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं एवढं. पण ते जर आपल्या आचरणात आलं तर त्याला अर्थ आहे, तर ते पुढे जाणार आहे, नाहीतर नाही. मग जर तसं झालं
ते जर आपल्या आचरणात आलं तर जगी धन्य तो राम सुखेही मला, मग ते समाधान मिळतं. शब्दमादी षटकामधलं जे समाधान ही जी अवस्था आहे तर तेव्हा ते मिळतं. आणि मग तेव्हा कसं होतं, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला आणि मग देहे भावना राम बोधे उडाली, मनोवासना रामरूपी उडाली. मग देहभान हरपतं माणसाचं. जेव्हा आपण त्यामध्ये रमतो तेव्हा देहभान हरपतं आणि मग रामाचं त्या देवाचं ध्यान लागतं. ध्यान लागले रामाचे आठवण बघा, संजय अभ्यंकरांचा खूप सुंदर अभंग आहे. आणि मग मनोवासना रामरूपी उडाली, मग दुसरं काही सूचना असतं. पण यासाठी लागतो तो विवेक. आणि विवेके अहम भाव हा बालटा. विवेकांनीच कळलं आम्हाला की समोर दिसतं ते खरं नाहीये. जे आपण म्हणतो ते खरं नाहीये. वाड्याचा वाल्मिकी केव्हा होतो? जेव्हा त्याच्या मनात विवेक जागतो तेव्हा होतो. जेव्हा त्याला कळतं की ज्या मुलाबाळांसाठी आपण एवढ्या सगळ्या हत्या केल्या, एवढी सगळी पाप केली, ती कोणीच नाहीये आपली, किंबहुना ती आपल्या फक्त सुखाचे वाटेकरी आहेत. हे जेव्हा कळलं तेव्हा चरचरीतपणे त्याला सत्य कळलं आणि मग हे टिकणार नाही असं कळलं. तो तिथून मागे आला आणि मग त्याचा वाल्मिकी झाला. म्हणजे इतका फरक विवेके अहम भाव हा पालटावा असं होतं पुन्हा. किंवा विवेके अहम भाव याते जिळावे. समर्थ त्यामुळे सांगतात की असा विवेक मनात जागता ठेवा. तो ठेवला तर तुमचं पुढचं सगळं हित होईल. म्हणून विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. मनाच्या श्लोकात सगळे विषय आले. ते दाखवतात जरी वेगवेगळं सांगितलं तरी पुन्हा मनाच्या श्लोकात समर्थांनी अगदी सगळ्याचं सार काढून सांगितल्यासारखं तुमच्या हातात दिलंय सोपं. आणि ते सगळ्यांच्या मगाशी जे म्हटलं ना की पुन्हा तुम्ही तुमच्याच आवाजात ते म्हणा, ते गरजेचं आहे. मनाचे श्लोक समर्थांनी भिक्षा मागणाऱ्या लोकांच्या आपल्या शिष्यांच्या हाती दिले. त्या प्रत्येक भिक्षेच्या वेळी ते प्रत्येक एक श्लोक म्हणा का सांगितलं होतं? तर तो तुम्ही श्लोक म्हटला की त्याच्या मनात कानावर येणार, तो कानावर जाणार आणि कानावर पडलं की ते आज नाही उद्या पडतं. श्रवण पुन्हा हा एक मुद्दा येणार आहे. म्हणजे ज्ञानयोगामध्ये कसा तो जाणायचा आहे, जीव शिवाशी एकरूप आहे कसं जाणायचंय? तर श्रवण मनन निधिध्यास. गुणी प्रीती राग हे क्रम साधनाचा, तो साधनाचा क्रम समर्थांनी जो म्हटलाय ना तो श्रवण मनन निधिध्यासन असा आहे. मग श्रवणापरीस मनन थोर, मननेकडे सारा सार. हेही समर्थांनी सांगितलं. हा योगच आहे, दुसरं दुसरं नाही. कधी ज्ञानयोग आहे, कधी भक्तियोग आहे. जितकं तुम्ही श्रवण करा आणि का हो म्हणून पुन्हा पुन्हा नाम गद्य अति आदरे गद्य घोषे म्हणावे का सांगितलं? का नाही मनातल्या मनात घ्या म्हटलं? नाम तुम्ही जेव्हा एकदा घ्याल तेव्हा दोनदा ऐकता तेव्हा मोठ्यांदा म्हणता तेव्हा पुन्हा तुमचा स्वर तुमच्या कानात येतो. म्हणजे डबलदा स्मरण झाल्यासारखं होतं. म्हणजेच काय की ह्या सगळ्या गोष्टी समर्थांनी ऍप्लिकेबल आहे ते दाखवलंय. म्हणून जेवताच खाता सुद्धा नाम घ्या आणि ते अति आदरे गद्य घोषे म्हणावे हे त्यासाठी सांगितलं. म्हणजे एकदा श्रवण झालं मग त्याच्या पुढे मनन होतं आणि मनन एकदा झालं की निधिध्यास लागायला, त्याचा ध्यास लागायला वेळ लागत नाही. जेव्हा सारखं सारखं तुम्ही वेडे आहात वेडे आहात वेडे आहात असं तुमच्या कानावर पडेल, तुमच्या मनात त्याचं स्मरण पुन्हा पुन्हा मनन होतं, मग तुम्ही स्वतःला वेडे मानायला लागता. ही जी काही गोष्ट आहे तीच आहे. फक्त चांगलं जेव्हा आपण होतो, चांगल्या गोष्टीचं जेव्हा मनन होतं तेव्हा ते निधिध्यासाकडे, त्या चांगल्याच्या निधिध्यासाकडे जातं. म्हणून समर्थांनी विवेकाचं महत्व सांगितलं, श्रवणाचं महत्व सांगितलं, निधिध्यासाचं महत्व सांगितलं. सदा मानसी तो निजध्यास राहो. समर्थ मी एक एक अख्खा श्लोक का म्हणत नाहीये तर तुम्हाला ती फक्त त्या निधिध्यासाचा हे राहावं. म्हणजे सदा मानसी तो निजध्यास राहो. निजध्यास म्हणजे त्या आत्म्याचा, आत्मस्वरूपाचा ध्यास राहावा. आता हे सगळं तुम्हाला सोपं 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 समर्थांनी जे सांगितलं ते सांगितलं.
आणखी अहंतेचा नाश करण्याचं आवश्यकता समर्थांनी कशी सांगितली. तर एक छान उल्लेख समर्थांच्याकडे मनाच्या श्लोकातच आहे. तो कसा आहे. अखंडित भेटी रघुराज योगू मना सांडी रे मीपणाचा वियोग. म्हणतो आपण, पण मला सांगा की अखंडित भेटी रघुराज योगू म्हणजे रघुराजाची भेट अखंड होणं हा योग. पण त्यासाठी मना सांडी रे मीपणाचा वियोग. आपल्याला वियोग म्हणजे काय माहितीये. वियोग म्हणजे विरह. आणि जर अहंतेचा नाश झाला की आपल्याला जर योग साधणारा असेल तर मीपणाचा वियोग सांड असं काय समर्थ कसं काय म्हणतात. आपण म्हणतो कित्येक वर्ष आपण मनाचे श्लोक म्हणतो, पण असा विचार कधी होतो का. अखंडित भेटी रघुराज योग. आपल्याला कळलं समर्थांचं पहिल्या याच्यातलं योगाचं लक्षण काय की अखंडित त्याची आपली भेट आहे. तुम्हा आम्हा भेटी कदा न भेटुटी तुटी वेळा भेटीची तसा असा एक समर्थांचा अभंग आहे. इथे जीवशिवाची भेट कायमचीच आहे. वेगळी भेट काय मागता तुम्ही असा जेव्हा विषय येतो. अखंडित भेटी त्या रघुराजाची त्या रामरायाची भेट तुमच्याशी अखंड होणं हाच योग आहे. पण त्यासाठी मना सांडी रे मीपणाचा वियोग. काय मग मीपणाचा वियोग सांड म्हणजे मीपणाच्या वियोगाचा नाश केला तर म्हणजे मीपणा चिकटवून ठेव स्वतःला असा अर्थ होईल ना. समर्थ असं म्हणतील का. समर्थांना असं म्हणायचं आहे का. मग समर्थ असं का म्हणताय. समर्थ खूप नेमके मोजके शब्द वापरतात आणि अतिशय मानविकपणे विचार केला. मना सांडी रे मीपणाचा वियोग. संस्कृत समर्थांना येत होतं. त्यामुळे वियोग या शब्दाचा अर्थ जसा विरह असा आहे तसा विशेष योग असा त्याचा समासाची फोड करता येते. वियोग म्हणजे विशेष योग. मग मीपणाचा जो विशेष योग झालाय आपल्याशी आपल्या मीपणाचा जो विशेष योग झालाय जीवाशी म्हणजे आपल्या आत्म्याशी जो त्या देहाचा मीपणाच्या आधारे जो विशेष योग घडलाय तो सांड म्हणजे तो त्याग. तर तुझी रघुराजाची भेट नक्की आहे. कारण का तर हे जेव्हा हे भान ते ज्ञान शस्त्रे फुडावे. एकदा ते देह भान ज्ञानरूपी शस्त्राने तू फुडलं म्हणजे मीपणा तू टाकलास. मीपणा चुकीचा आहे तुला कळलं की मग देहीपणे भक्ती मार्गेची जावे. समर्थांचा ज्ञानयोग आणि भक्तियोग एक आहे असं मी जे म्हणते त्याचं कारण हे आहे की समर्थांनी पहिल्या याच्यात सांगितलं देहभान ज्ञानशस्त्रे फुडावे म्हणजे एकदा ज्ञान करून घ्यावं की बाबा मीपणाचा हा सगळा खेळ आहे तर तो मीपणा नाहीसा झाला पाहिजे. आणि असं कळलं की मग काय होईल. तुमचं देहभान संपलं की मग देह दुःख ते दुःख मानणं सोपं आहे. मग त्या देहाला काहीही झालं तरी तुम्हाला काही त्याचा त्रास नाहीये. आणि मग तुमचं लक्ष कुठे जाईल. विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. मग तुम्हाला देहाचं भान राहणार नाही. मग कल्याण स्वामी जसे नुसतं समर्थांनी कल्याणासाठी असं म्हटलं की उडी मारली किंवा समर्थांना पानं आलेत संपली आहेत म्हटल्यावर तातडीने रात्र नाही दिवस नाही असे खाली उतरले की कधी घडतं जेव्हा स्वतःच्या देहाचं महत्व राहत नाही. गुरुसेवा ही ईश्वर सेवा जेव्हा मनात येते मनात ठसते तेव्हा देहाचं स्वतःच्या भान उरत नाही. आणि मग विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. गेले कल्याण स्वामी खाली अजिबात विचार केला नाही. मग तिथे साथ चावला तरी स्वामी असाच शब्द आला बाकी काहीही म्हणजे वाचवा विचवा काही नाही आलं. स्वामी म्हणजे स्वामींचं कार्य अपुरं होणार. आता स्वामींना पोचणार नाही पाणी हा विचार राहिला. ही आहे योगाची खरी गंमत. म्हणजे हा आहे योग. विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे ही आहे भक्ती खरी. म्हणून मग समर्थांना धावावं लागलं. समर्थांनी त्या वैभवाला साकडं घातलं तिथला जो अशी आपल्याला कथा माहिती आहे चरित्रातली की तुझ्या राज्यात तुझ्या प्रांतात तुझा जिथे वावर आहे तिथे हा साप चावलेला आहे माझ्या शिष्याला आणि त्याला आता चालायचं असते तू चालायचं असं समर्थांनी साकडं घातलं. कल्याण स्वामींना काहीही करावं लागलं नाही. पण हे कधी होतं
विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. देहात असून विदेहीपणा सोपा नाहीये. देहात असून देहभान विसरून असं काम करणं. आत्ताच्या अलीकडच्या काळात श्रीधर स्वामींनी हीच किमया केली. श्रीधर स्वामींनी सुद्धा स्वतःचा देहाची अजिबात कमा न बाळगता केवळ समर्थ कार्यात स्वतःला झोकून देऊन कसं कार्य केलं आपण श्रीधर स्वामींचं चरित्र वाचू शकता. कल्याण स्वामींनंतर पुढच्या आयुष्यात त्यांना समर्थ भेटले नाही. म्हणजे कल्याण स्वामींचं निदान समर्थ खूप लहानपणापासून त्यांनी समर्थांना अनुभवलं होतं. तसंही श्रीधर स्वामींचं नव्हतं. श्रीधर स्वामींनी फक्त स्वामींची कीर्ती ऐकली होती, चरित्र वाचलं होतं, ऐकलं होतं. पण तो संस्कार इतका होता, ते मनात इतकं ठसलं होतं की त्यामुळे विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. श्रीधर स्वामींनी पण तेच केलं, समर्थ नसताना समर्थ. हे अवघड आहे. विरक्ती बळे निंद सर्वैक्य जावे, परी संग सोडो सुखी राहावे. हे जे संग सोडणं आहे, ते संग सोडणं म्हणजे ज्ञान होणं. आपण म्हणजे मीपणा म्हणजे जीवपणा ज्ञान संग चढला. असं समर्थ म्हणजे पहावे आपण असे आपण या नावं ज्ञान असं सांगतात. आणि मग आपण म्हणजे मीपण म्हणजे जीवपण अज्ञान संग चढला. सोडता तया संगासी ऐक्य होय निसंगासी. हा मार्ग आहे, हा योग आहे. तो ज्ञानयोग आहे, तो भक्तियोग आहे, तोच कर्मयोग आहे. समर्थांच्या आयुष्यामध्ये समर्थांनी इतक्या सोप्या रीतीने जो योग सांगितला तो तुमच्या आयुष्यासाठी इतका सहजपणे आता उपलब्ध आहे. अनेकांनी या सगळ्या गोष्टींवर खूप साऱ्या टीका, विवेचन, भाष्य सगळं केलेलं आहे. ते आपण वाचू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. पुन्हा श्रवण मनन निधिध्यासन हे केलं तर आणि तरच ते होणार आहे. आणि समर्थांनी त्यांच्या संतांच्या व्याख्येत, संत या शब्दाची समर्थांनी मनोबोधातच परत मनाच्या श्लोकातच व्याख्या केलेली आपण वाचतो. करी वृत्ती जो संत तो संत गाणा, दुराशामुळे जो नवे दैन्यवाणा, उपारी देहे बुद्धीचे वाढविते, परिसज्जना केली वाढू शके. पुन्हा करी वृत्ती जो संत, तिथे अनेक लोक संत म्हणजे संत स्थिर, थोडक्यात संत म्हणजे त्याची गती स्लो आहे असं नव्हे. करी वृत्ती जो संत तो संत. मनाची जी धाव असते विषयांकडची, ती जो संत करतो, ती जो थांबवतो तो संत, तो योगी. समर्थांना असा योगी आणि असा योग खरं तर अपेक्षित आहे. आणि तो योग आपण साधायला हवा. यासाठी समर्थांनी आता समर्थांच्या स्फुट रचनांमध्ये समर्थांनी योगाच्या काही गोष्टींवर कसं भाष्य केलं हे सांगणार आणि थांबणार. प्राणायामादी विचारांचा विषय समर्थांनी सारखा मांडलेला नसला तरी स्फुट रचनांमध्ये समर्थांनी प्राणायामाचं चांगलं वर्णन केलं. म्हणजे ते जे सूर्य सुखाचं जे काही हे आपण प्रकरण बघतो तर खूप अवघड वाटतं सगळं त्यातलं. पण समर्थांनी सोप्या तऱ्हेने पण प्राणायामाची पद्धत सांगितली आहे. ही बघा. योगाभ्यास मग यथाशक्ती करी, कुठे कर्म होई ज्या सेवने, इडा मार्गे वायू यथाशक्त्या ओढी, दर्पणाची गाठी तो कुंभक, पिंगळेच्या मागे सांडावे निश्वास, सुषुम्नावळे नाश होत जात, पिंगळे करावे युतीने पूरक, होईल कुंभक इतुके तिजे. रामदास म्हणे करावे लेचक, जेणे जागा एक प्राणायाम. सगळे योगाभ्यासवाले आपण जाणतो की पूरक, कुंभक, रेचक या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात प्राणायामामध्ये. त्या कशा करायच्या आणि त्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडीवर कशा अवलंबून असतात हे समर्थना म्हणजे समर्थ योग जाणत नव्हते, योगामध्ये तपशील जाणत नव्हते असं नव्हे. त्या इथे योगी होते, त्यांचा योगाभ्यास होता. पण त्यांनी त्या गोष्टीचा भाऊ त्यांना मोठा बाबूबुवा करून सांगितला नाही. तो योग त्यांनी सोपा करून सांगितला. मात्र कल्याण समर्थ संवादामध्ये समर्थांनी कल्याणाला सांगितलेलं दिसतं की योगस्थिती आता गुप्त आहे बाबा, नको सांगू अल्पा देह बुद्धी दे. का तर गीतेमध्ये सांगितलंय गुप्त बुद्धिभेदन जनेन. सामान्य लोकांचा बुद्धिभेद करायचा नसतो,
त्यामुळे योगाच्या जर अवघड गोष्टीमध्ये सामान्य लोकांना तू घेऊन चालला तर ते बरं नव्हे. म्हणून अल्पबुद्धीने ते सांगू नये असं म्हणण्याचं कारण ते आहे की आपल्याला बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम धर्मसंगीना अशा सामान्य लोकांना, संसारी लोकांना योगस्थिती सांगू नको. पण श्रीरामासी तुझं नसे वेगळीक मानावे स्वसुख योगस्थिती. म्हणजे योगस्थिती काय आहे तर श्रीराम आणि तू एकरूप आहात ही तुझी जी जाणीव आहे, हे जे तुला असलेलं ज्ञान आहे तीच योगस्थिती आहे. म्हणजेच मी परत म्हणते की भक्तियोग आणि योग जो ज्ञानयोग तो समर्थांच्या दृष्टीने एकच होता. योगी होण्याचा अधिकार कसा मिळतो हे समर्थांनी एके ठिकाणी सांगितलंय. भावया तो योगी कैसा अधिकार तयाला साचार प्राप्त होय. पाहिजे अनुताप तापलोनी थार विश्रांतीला थार नाही नाही. नरदेही जन्मोनी विषयिक जालो स्वार्थासी चुकलो हेची शोधी. ऐसा अनुताप नित्य तो वाहता वैराग्य हे हाता प्राणियांच्या. रामदास म्हणे त्रिविध वैराग्ये भोगोनी आरोग्य केले देहा. सात्विक राजस तामस त्रिविध वैराग्याचे भेद योगी बनती. समर्थांनी स्वतःचा प्रवास सांगितलाय. खरं तर योगी होण्याचा कसा योग साधायचा तर पहिल्यांदा स्वतःतले दोष मान्य करायचे, पहिल्यांदा स्वतःतले दोष सांगायचे. म्हणून मग अनुदिनी अनुतापे तापलो रामराया समर्थांची करुणाष्टक सुरुवातीच्या काळातली आहे की या संसार स्थितीत मी इतका तापलोय, नाही रे तुझ्याशिवाय मला कोणी. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. युक्ती नाही बुद्धी नाही विद्या नाही विवंचिता नेणता भक्त मी तुझा बुद्धी दे रघुनायका. म्हणजे सगळं मन हे वावरे नाकी आवरे नाकी वासना वावरे सदा कल्पना धावते सैरा बुद्धी दे रघुनायका. हे सगळं काय आहे तुमचा अनुताप पहिल्यांदा मांडायचा. नरदेही जन्मोनी विषयिक झालो स्वार्थासी चुकलो हे आधी स्वतः शोधायचं. म्हणजे मग आपोआप वैराग्य येतं. मग ती परत वैराग्य त्रिविध आहे. सात्विक राजस तामस त्रिविध आहे वैराग्य. म्हणजे आपण जे म्हणतो स्मशान वैराग्य पण आहेच की. ते कसं असतं तात्पुरतं असतं. स्मशानात पोचवून गेलीपर्यंत नाही. तो जर तो माणूस खूप खाण्यापिण्याच्या त्रासाने गेला का अतिचार होऊन गेला का ठीक आहे आता आपण नाही खायचं वडापाव वगैरे अजिबात नाही, आपल्यालाही हे आहेतच की रोग असं म्हणत आपण त्याला पोचवायला जातो. पोचवून परत येताना वाटेत वडापावचा वास आला की मन जातं तिथे. म्हणजे स्मशान वैराग्य आहे हे. पण असं वैराग्य समर्थांना अभिप्रेत नाही. जेव्हा आपले दोष कळतात तेव्हा खऱ्या अर्थाने माणूस वैराग्याकडे जातो. आणि वैराग्य एकदा आलं की विवेक सुचतो माणसाला. आणि मग विवेकी मना आवरी स्थान भ्रष्टा असं होतं. आणि मग माणूस योग साधण्याकडे जातो असं समर्थांना सांगायचंय. आता एक शेवटचा फक्त अभंग म्हणला. जसं योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. हा जसा अभंग आपल्याला माहिती आहे परिचित आहे तसा समर्थांचा एक अभंग आहे. सुंदर अभंग आहे. योगियांचा देव मज सापडला पुरला भजाला एकाएकी. एकाएकी एक त्रैलोक्य नायक देखिला सन्मुख चहुकडे. चहुकडे देव नित्य निरंतर व्यापुनी अंतर समागमे. समागम मज रामाचा जोडला वियोग हा केला देशधडी. देशधडी केला विवेके वियोग रामदासी योग सर्व काळ. योगियांचा देव मज सापडला थोरला झाला एकाएकी. आणि मग होतं काय असा योग साधला की सगळीकडे जिकडे तिकडे दिसतो तो एक रामच दिसतो. देखीला सन्मुख चहूकडे. आणि मग तो अंतर्व्याप्त असतो. चहूकडे जेव्हा दिसतो तेव्हा तो अंतरात दिसतोच. आणि मग असं तो अंतरात जेव्हा दिसतो तेव्हा त्याचा वियोग संपतो. आणि हा वियोग देशधडी कोण करतो तर तो विवेक करतो. आणि म्हणून
विवेकानेच खऱ्या अर्थाने योग साधतो हे समर्थांना सांगायचं आहे. त्यामुळे विवेक वैराग्य निरूपण समर्थांचं आपण दाखवं घातलं नित्य चिंतनात ठेवूया. मनोबोधात सांगितलेला हा सुबोध योग पुन्हा पुन्हा मनाशी घडवूया आणि समर्थांना प्रार्थना करूया की कधीतरी या योगाच्या मार्गावर आपली 4 पावलं नक्की प्रगतीच्या दिशेने वाढवू. आपल्याला साई श्रद्धा अध्यात्म योग आपल्या मंडळाने इथे बोलवलं जमवलं आणि मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि सुभेदाताईंसारखंच म्हणते की करतो तो सगळं तो करतो. समर्थ हे म्हणून प्रार्थना समर्थांना समर्थ हे समर्थ करावे तरीच समर्थ म्हणावे त्रैलोक्य असं करावे समर्थ